नमस्कार मित्रांनो, मी युवराज कोकणे आणि श्रेयस. नमस्कार मित्रांनो, आम्ही डोंगरात चाललो. डोंगर बघा इथं. तर मित्रांनो, आम्ही चाललो डोंगराकडे. तर आमची तिथं शेती आहे आणि हिरड्यांची पण झाडं आमची. तर आम्ही वरती जाणार तर तुम्हाला दाखवतो आम्ही आमची हिरड्यांची झाडं वगैरे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. जीवदन किल्ला डोंगरामध्ये आणि आपण कुठे चालले. तर मित्रांनो, श्रेयस चालाय पुढं. तर आम्ही चालू डोंगराच्या पायथ्याला आमचं शेत आहे तिथं. तर श्रेयस चालाय पुढं. श्रेयस हाय कर. तर हा पाहू शकता टावर, खूप उंच टावर मित्रांनो आमच्या इकडे. ही मुंबईला टावर लाईन म्हणजे गेले मुंबईला. तर श्रेयस जायचा का वरती? करवंद खायची का तुला? करवंद बर चालेल. तर मित्रांनो, श्रेयस गेलाय टावर पाशी. म्हणतो पप्पा मला टावरला हात लावायचे. तर म्हणला जा मग. तर तुम्ही पाहू शकता श्रेयसच्या उद्देश. आम्ही चालू शेताकडे. तर श्रेयस मध्येच म्हणतो मला जायचे टावर वर. तर टावर पाहू शकता तुम्ही किती उंच टावर आहे. खूप उंच टावर. श्रेयस वरती नको चढू बाळा. हा उतर इकडे ये चल. तर मित्रांनो, हा आहे जीवदन किल्ला. आणि हा जो समोर दिसता चिचकोळा थोडा हो, तो शंभूचा डोंगर म्हणतात त्याला. आणि त्या डोंगराच्याच खाली घाडगर म्हणून गाव आहे. तर खूप असं सुंदर असं वातावरण आहे आमच्या गावाकडे. तर आमची यात्रा कालच होती. यात्रा झाली आणि 2-3 दिवस आम्ही हिरडे बघायलाच गेलो नाही. हिरड्यांची झाडं असतात मित्रांनो आमच्याकडे. आणि सीजन मध्ये त्यांना आता ह्या टायमाला हिरडे लागतात. तर 2-3 दिवस कोणी गेलं नव्हतं, यात्रा होती त्याच्यामुळं. तर आम्ही चाललोय, श्रेयस आणि मी चाललोय हिरड्यांकडे. श्रेयस हिरड्यांकडे जायचे ना? बर चालेल. श्रेयस वाघ नाही आपल्याकडे. तर आता नाही, पहिले होते आता नाही. मित्रांनो, श्रेयस म्हणतो वाघ आहेत आपल्याकडे. तरी आता काही वाघ नाही आमच्याकडे. मित्रांनो, समोर तो डोंगर दिसतोय तुम्हाला टावर लाईनच्या मध्ये, तो आहे नाणेघाट. जवळ आहे, इथून खूप जवळ आहे ना. आता ह्या वेळेस काय एवढी मजा नसते. पावसाळ्यात खूप गर्दी असते इथं. श्रेयस जायचं का नाणेघाटला? हा, उद्या जाऊ आपण. हा, आता आपण डोंगराला चालूय ना, डोंगरावरती. तर मित्रांनो, आम्ही आता श्रेयस मी आलोय आमच्या शेतामध्ये. श्रेयस दमलाय खूप, बसलाय बघा. हे आमचं वावर आहे मित्रांनो मोठं. आणि ही वावरात जी दगड आहे मित्रांनो, ती खूप वर्षापूर्वीचे. आमचे आजोबा पणजोबा होते, त्यांना पण माहिती नाही एवढे जुनी दगड आहे. तर हे डोंगर पाहू शकता तुम्ही, तिथूनच ही दगड खाली आलेली. तर ही शेतामध्येच असते. ही काही आम्ही काढली पण नाही आणि काढायचीच नाही असे वडील पण म्हणले. राहू दे, ही आपली जुनी आजी पंजापासून दगड इथंच आहे, तरी इथंच ठेवायचे. आणि हा श्रेयस दमलाय आता खूप, बसलाय खाली. बघा मित्रांनो, हे आमचं वावर आहे. तर आमच्याकडे रोप भाजणी करतात मित्रांनो. तर हे भाजलेलं रोप आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे वाऱ्यामुळे एक पाला पातळा उडून गेला त्याचा. हे भाजलेले हे जनावरांसाठी चारा झाकून ठेवलाय वडिलांनी. तर मित्रांनो, श्रेयस गेलाय दगडीवरती. दगडीवरती चढलाय श्रेयस. त्याला चढवलाय, म्हणतो पप्पा मला वरती चढायचे. तर खूप मोठी दगड आहे मित्रांनो. श्रेयस काय ऐकत नव्हता म्हणून त्याला चढवलाय वरती. श्रेयस
थांबतो का इथंच? थांबायचं इथंच? हा, अंधार नाही, थांबायचा का? मग थांब, मी आलो खाली गेला. हा बर. तर मित्रांनो, आता त्या पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबई सारख्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला मित्रांनो. तर गावाकडच्या माणसांचं आहे बघा, ते सरपंच सगळं घेऊन ठेवलेलं. इकडे गॅस नसला तरी काही प्रॉब्लेम नाही, गावाकडे काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. सगळी सोयी सुविधा करून ठेवलेत. मदरना माझ्या फाट्यात ओढून ठेवलेत. असं आहे आमच्या गावाकडे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हे हिरडीचं झाड आहे. आणि हे पाहू शकता, हिरडी लागली त्याला. हे आमचे झाड आहेत मित्रांनो. तर प्रत्येकाची अशी वेगवेगळी झाड आहेत, प्रत्येकाच्या नंबरामध्ये. मी श्रेयश बसलाय दगडीवरती, हे बघा, हिरडीच्या झाडाखाली बसलाय. मस्त लय दमलाय का श्रेयश? दमलाय खूप, तो बसलाय आता. आणि या आंब्याची पण झाड आहेत मित्रांनो आमची. तर पाहू शकता, खूप आंबे लागले त्याला पण. बारीक बारीक आंबट पण खायला लय गोड आहे मित्रांनो. अजून पिकायला सुरुवात नाही झाली. ही भरपूर अशी झाड आहेत आमची. प्रत्येकाचा वेगवेगळा नंबर असते झाडांचा. तर या आमची झाडं तरी असतील इथं 40-50 झाड आहेत मित्रांनो, हिरडीची झाडं. तर ही हिरड जी होती, ही वडिलांनी येचून नेले घरी. हिरडं घेऊन गेले ते. आता काही हिला हिरडं नाही राहिलं. हे असं झाड आहे हिरडीचं झाड. खूप मोठं झाड असते. ते हिरडं वाळवायचं, मग नंतर विकायचं. तर 110 रुपये किलो आहे आता सध्या. आता सध्या बाजार नाही त्याला. हा, आलो थांब. हे बघ, तू थांबतो का इथंच? थांबतो तू? तुला नाही यायचा? श्रेयश बसलाय दगडीवरती. चला मित्रांनो, आता आम्ही आलतो आता. तर जायचंय घरी परत. आता उशीर होत आला. रानात कोणीच नाही आता. श्रेयश आणि मी दोघंच आम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो. आणि श्रेयसच्या माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर श्रेयस, तुला काय बोलायचं सांग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद मित्र.